नमस्कार, मी कॉम्रेड राजू देसले, आयटक महाराष्ट्र राज्य सचिव। आयटक महाराष्ट्राच्या वतीने राजश्री शाहू महाराजांच्या कर्मभूमीतून 20 नोव्हेंबर पासून उद्या सोमवारपासून राज्यव्यापी आयटकची जनजागरण मोहीम केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी जनविरोधी धोरणाच्या विरोधात सुरुवात करत आहोत। कोल्हापूरपासून ही यात्रा सुरुवात होईल, जनजागरण मोहीम सुरू होईल। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 सभा होणार आहेत। त्याचप्रमाणे आयटक संलग्न असलेल्या सर्व संघटना या मोहिमेमध्ये जोरदार तयारी महाराष्ट्रभर करतायत आणि कामगार कर्मचारी कृती समिती असेल, इंडिया आघाडीतील पक्ष असतील, हे सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये सर्व सहकार्य करणार आहेत। या जनजागरण मोहिमेचा सुरुवात शाहू महाराजांच्या कर्मभूमीतून करत आहोत आणि याचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीमध्ये म्हणजे नागपूर येथे 18 डिसेंबर 2023ला ही जनजागरण मोहीम नागपूर येथे पोहोचणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून ही जनजागरण मोहीम सुरू राहणार आहे। जवळपास 28 दिवस ही मोहीम या महाराष्ट्रामध्ये चालणार आहे। जवळपास 100 पेक्षा अधिक सभा या ठिकाणी होणार आहेत आणि या सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने कामगार कायद्यामध्ये बदल करून कामगार चळवळ मोडण्याचा प्रयत्न करत आहे, जनविरोधी धोरण राबवत आहेत, योजना कर्मचारी जे आहेत यांना अतिशय अल्प मोबदला देऊन शोषण करण्याचा प्रयत्न होतो आहे। केंद्र सरकारने कोणत्याच प्रकारे आशा असतील, गटप्रवर्तक असतील, अंगणवाडीचे कर्मचारी असतील, ग्राम रोजगार सेवक असतील, अंशकालीन स्त्री परिचारक असतील यांचा कोणत्याही प्रमाणामध्ये मोबदल्यामध्ये वाढ 2018 पासून केलेलं नाही। कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला, कौतुक केलं, परंतु आर्थिक कोणत्या प्रकारचं त्यांना मोबदल्यामध्ये वाढ केलेली नाही। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने उद्योगपतींना धार्जिनं धोरण घेण्याचा प्रयत्न होतो आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतोय, दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्याचप्रमाणे या देशामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळामध्ये 10,000 रुपये किमान पेन्शन महागाई भत्त्यासह लागू झाली पाहिजे। यासह 14 मागण्या आपण घेतलेल्या आहेत। जे कंत्राटली आणि मानधनावर काम करणारे जे कर्मचारी आहेत यांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे कंत्राटली कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन द्या। यासह 14 मागण्या घेऊन महाराष्ट्रामध्ये ही जनजागरण मोहीम काम करणार आहे आणि ज्या पद्धतीने LIC असेल, बँक असेल याचं खाजगीकरणाचं धोरण राबवून हे सर्व उद्योग मोडीत काढण्याचा जो डाव केंद्र सरकार करत आहे, कामगार कायद्यातले बदल हे अतिशय कामगार चळवळीवरती आघात करणार आहेत। अनेक वर्ष संघर्ष करून हे बदल करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कामगारांची सुरक्षा ही जाणार आहे, कायम रोजगार मिळणार नाही। म्हणून ह्या कामगार कायद्यामधील बदलाला विरोध करण्यासाठी आणि महाराष्ट्रात ते लागू करता कामा नये आणि केंद्र सरकारने कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे हे पूर्णतः रद्द करावेत। त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला किमान वेतन हक्काने मिळालं पाहिजे। किमान वेतनामध्ये बदल अनेक क्षेत्रामध्ये 20-20 वर्ष होऊन सुद्धा झालेला नाही, म्हणून सर्व क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन हे त्वरित त्याचं रिशेड्युलिंग करून त्यांना किमान वेतन या काळाप्रमाणे मिळालं पाहिजे। हे सर्व प्रश्न घेऊन हातपंप दुरुस्तीचे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा किमान वेतन दिलं जात नाही। जिल्हा परिषद असेल, शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद, शासकीय निमशासकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत यांना स्वाभिमानाने जगता यावं या संदर्भातले सर्व प्रश्न घेऊन किमान वेतनाचा प्रश्न, पेन्शनचा प्रश्न, जगण्याचा प्रश्न आणि या देशातल्या कामगार कष्टकऱ्यांच्या हिताचं धोरण केंद्र आणि राज्य सरकारने राबवावं यासाठी ही मोहीम सुरुवात करणार आहोत। केंद्र सरकार हे जे काही धोरण राबवत आहेत हे कामगार कर्मचारी शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण आहे, म्हणून या संपूर्ण मोहिमेमध्ये भाजप हटाव देश बचावचा सुद्धा नारा देण्यात आलेला आहे। कारण जातीमध्ये तेढ निर्माण करून धार्मिक मुद्दे पुरे करून या देशामध्ये एकात्मतेला धोका पोहोचवण्याचं काम होतं आहे। भारतीय संविधानाची जी मूल्य आहेत
ते पूर्णतः तुडविण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहेत। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरती जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे काही वादंग निर्माण होत आहे याची भूमिका लोकांपर्यंत गेली पाहिजे। या देशामध्ये 75 वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा सर्वांना समान शिक्षण मोफत शिक्षण देता आला नाही, रोजगाराचा कायदा करता आलेला नाही आणि म्हणून आज आरक्षणाचा प्रश्न अतिशय तीव्र होतो आहे। हे सर्व धोरण या देशातल्या राज्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने धोरण न राबवल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न तीव्र होतो आहे आणि म्हणून या देशात सर्व आपले भारतीय संविधान वाचवण्यासाठी रोजगाराचा हक्क त्याचप्रमाणे या देशामध्ये प्रत्येकाला समान शिक्षणाचा हक्क हा अबाधित राहिला पाहिजे। नवीन शैक्षणिक धोरणातून हे सुद्धा पुन्हा मनुवादी संस्कृती आणण्याचा प्रयत्न होतो आहे म्हणून ह्या नवीन शैक्षणिक धोरणाला सुद्धा आयटकच्या वतीने आम्ही विरोध करत आहोत। शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या आत्महत्या या देशाला काळिंबा फासणार आहेत। शेतकरी आत्महत्या का करतो याचा विचार शासनाने केला पाहिजे आणि या देशामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे, दुष्काळी उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे। पाण्याचं समवाटप झालं पाहिजे। हे सगळे प्रश्न घेऊन महाराष्ट्रातील जनतेमध्ये जाऊन जनतेला हे सर्व आवाहन करणार आहोत की केंद्र आणि राज्य सरकार जे धोरण राबवत आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण, कामगारांच्या विरोधातलं धोरण, जे योजना कर्मचारी आशा असतील, गटप्रवर्तक असतील, अंगणवाडीच्या कर्मचारी असतील, स्त्री परिचार असतील, उमेदच्या कर्मचारी असतील, जे अनेक क्षेत्रामध्ये काम करतात, महिलांचा सन्मान जर करायचा असेल त्यांना तुटपुंजा मोबदला देऊन चालणार नाही। जर त्यांना इक्विलिटीची भावना, समानतेची भावना द्यायची असेल तर समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे, त्यांना किमान वेतन लागू केलं पाहिजे। कंत्राटी कर्मचारी अनेक वर्ष भांडतायत परंतु त्यांना कंत्राटी पद्धतीने राबवून घेतलं जातंय, कंत्राटदारांचं भलं होत आहे म्हणून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम त्यांना सेवेमध्ये करा ही महत्वाची मागणी आपण घेत आहोत। EPS 95चे पेन्शनर 9,000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करा या मागण्यासाठी संघर्ष करतायत म्हणून सर्व कामगारांना, EPSच्या कामगारांना किमान जगण्या इतकी पेन्शन 9,000 रुपये अधिक महागाई भत्त्यासह लागू करावी। शासकीय कर्मचारी 2005 नंतर जे लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। यासह ज्या मागण्या आहेत, पेन्शनचा हक्क हा प्रत्येकाचा आहे। शेतकरी शेतमजुराला पेन्शन मिळाली पाहिजे आणि या देशामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी असतील, आशा असतील, अंगणवाडीच्या कर्मचारी असतील, सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शनचा हक्क हा मिळायला पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन महाराष्ट्रामध्ये जनजागरण करणार आहोत। या सरकारचं जे खरं रूप आहे ते जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न आहे आणि येत्या 18 डिसेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेवरती नागपूरच्या अधिवेशनामध्ये भव्य असा 1 लाखापेक्षा अधिक कामगारांचा मोर्चा त्या ठिकाणी काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बँक, LICचं असलेलं खाजगीकरणाचा जो डाव चाललेला आहे तो उद्ध्वस्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे या देशामध्ये सार्वजनिक उद्योग वाचले पाहिजेत या भूमिकेचा आग्रह धरण्यासाठी हा भव्य असा मोर्चा नागपूरमध्ये होणार आहे। आयटक संलग्न सर्व संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा मोर्चा या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मोर्चा करण्याचा प्रयत्न आयटकच्या वतीने करणार आहोत। या जनजागरण यात्रेला अनेक जिल्ह्यामध्ये कामगार कर्मचारी कृती समितीचे नेते सर्व उपस्थित राहणार आहेत, इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि नारा देण्यात आलेला आहे की महाराष्ट्र वाचवा, भाजप हटवा। त्याचप्रमाणे या देशात भारतीय संविधान हे वाचलं पाहिजे। संविधानाची मूल्य रुजवण्यासाठी सगळ्यांची एकजूट ही व्यापक एकजूट करण्याकरता कामगार शेतकरी एकत्र येऊन या देशातील जातीवादी सरकार, धर्मांध सरकार हे उलथून लावूया, इथून त्याचा पराभव करूया हा संकल्प करण्याकरता 28 दिवस ही जनजागरण यात्रा सुरू होणार आहे। या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं। या यात्रेमध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे की आयटक महाराष्ट्राच्या वतीने आवाहन आम्ही करत आहोत की आपण ही जनजागरण यात्रा यशस्वी करण्याकरता आपला 1 दिवसाचा मोबदला आपण आर्थिक मदत म्हणून करावा आणि ह्या जनजागरण यात्रेला आपण लढण्याला आयटकला बळ द्यावं। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 103 वर्ष आयटक कामगार संघटना या कामगार कष्टकऱ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करून आंदोलनातून अनेक कायदे करायला सरकारला भाग पाडलेला आहे म्हणून येणाऱ्या काळात सर्व योजना कर्मचाऱ्यांना त्यांना शासकीय सेवेत कायम करण्याचा लढा असेल, त्यांना पेन्शनचा लढा असेल, कर्मचारी दर्जा देण्याचा प्रश्न असेल, यासाठी आयटक महाराष्ट्र आणि आयटक संपूर्ण देशामध्ये आम्ही संघर्ष करणार आहोत।
या संघर्ष करण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी आवाहन करतो, या यात्रेला आपण सर्वतोपरी सहकार्य करावं, आर्थिक सहकार्य करावं, सहभागी व्हावं आणि या देशामध्ये भारतीय संविधान वाचवण्याकरता आणि कामगार शेतकऱ्यांचं सर्वसामान्य जनतेचं जीवन सुरळीत होण्यासाठी, योजना कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मनरेगा सुद्धा वाचली पाहिजे. मनरेगाच्या धोरणामध्ये रोजगार हमीचा कायदा झाला, परंतु रोजगार हमी योजना संपूर्ण बंद करण्याच्या दृष्टीनं त्याचं बजेट कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणून मनरेगाच्या कर्मचाऱ्यांना कायम करा, मनरेगाचं बजेट वाढवा, शहरी भागात सुद्धा रोजगार हमीची कामं चालू करा, ही मागणी घेण्यात आलेली आहे. ग्राम रोजगार सेवकांना सुद्धा जगण्या इतकं त्यांना निश्चित स्वरूपाचा मोबदला, अधिक त्यांना कामाचा इन्सेंटिव्ह वेगळा द्यावा, ह्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना त्यांचा समावेश त्याच्यामध्ये करावा, वेतन सुसूत्रीकरणामध्ये समावेश करावा. अंगणवाडीच्या कर्मचारी, स्त्री परिषद या सर्व कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना आपण या प्रश्न घेऊन ही यात्रा करत आहोत. औद्योगिक कामगारांमध्ये जे कंत्राटीकरणाचं धोरण वाढलेलं आहे त्यामध्ये कंत्राटी कामगारांना कायम करावं, हे सगळे प्रश्न घेऊन विद्यार्थी युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या देशामध्ये प्रत्येकाला रोजगाराचा हक्क, समान शिक्षणाचा हक्क हा मिळाला पाहिजे आणि वृद्धापकाळी पेन्शन मिळाली पाहिजे. हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. या लढ्याला आपण सगळ्यांनी साथ द्यावं आणि आपण राजश्री शाहू महाराजांच्या नगरीतून निघणारी 20 नोव्हेंबर पासूनची यात्रा दीक्षाभूमीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नगरीमध्ये नागपूरला 18 ऑक्टोबरला पोहोचू. त्या दिवशी पर्यंत आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चाच्या समारोपाच्या यात्रेमध्ये 18 ऑक्टोबरला चलो नागपूरचा नारा आम्ही दिलेला आहे, त्यामध्ये आपण संख्येने सहभागी व्हावं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयटक संलग्न सर्व संघटना आणि त्याचप्रमाणे इतर सर्व संघटनांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कामगार कष्टकऱ्यांची, शेतकरी कामगारांची एकजूट बळकट करूया हा संकल्प या निमित्ताने करतो. हा व्हिडिओ आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये यात्रा येणार आहे, त्या यात्रेमध्ये आपण प्रत्यक्ष भेटूया. आपण एकमेकांना भेटून आपले प्रश्न पुढे नेण्याचा काय करता येईल त्यासाठी आपण नक्की चर्चा करू. मी येतोय, आपण प्रत्येक जिल्ह्यात भेटावं असं एक आवाहन करतो आणि थांबतो.